अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। पोलीस स्टेशन राळेगाव मध्ये 34 बेवारस स्थितीतील वाहनाचा लिलाव करण्यात येणार आहे। पोलीस स्टेशन राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे गेल्या अनेक वर्षापासून बेवारस स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद नसलेल्या एकूण 34 वाहनाचा लिलाव 19/4/2025 रोजी सकाळी 12 वाजता करण्यात येणार आहे। सदर लिलावात लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्री यांनी केले आहे। सदर वाहन मालकांनी आजपर्यंत आपला मालकी हक्क सिद्ध केलेला नाही। पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या यादीतील सर्व वाहने ज्याची असेल त्यांनी आपल्या वाहनाचे मूळ कागदपत्रे दिनांक 17/4/25 रोजी पर्यंत पोलीस स्टेशन राळेगाव येथे सादर करून आपले वाहन ताब्यात घ्यावे। त्यानंतर सदर वाहनावर कोणीही आपला मालकी हक्क दाखविल्यास ती ग्राह्य धरल्या जाणार नाही, असे आवाहन ठाणेदार यांनी केले आहे। सदर लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याकरता अर्ज भरणा दिनांक 17/4/25 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत राहणार आहे। त्यानंतर कुठल्याही अर्ज स्वीकारल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर लिलावाचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणेदार यांनी केले आहे। लिलावात एकूण 34 दुचाकी, मोटरसायकल, 3 चाकी, 4 चाकी, बेवारस वाहनाची यादी पुढील प्रमाणे: 1 फॅशन प्लस लाल कलर, 2 सुझुकी हिरवी, 3 कॉयनाटिक बजाज काळा कलर, 4 सुझुकी मॅक्स लाल कलर, 5 स्प्लेंडर प्रो काळा जांभळा पट्टा, 6 बजाज प्लेटिना काळा कलर, 7 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस काळा निळा पट्टा, 8 फॅशन प्लस लाल रंग, 9 स्प्लेंडर प्लस लाल रंग, 10 स्कूटर पिस्ता कलर सांगडा, 11 राजदूत काळा कलर डम्मी, 12 स्प्लेंडर प्लस काळा निळा पट्टा, 13 यामाहा कथ्थिया कलर, 14 हिरो होंडा लाल पट्टा, 15 हिरो होंडा स्प्लेंडर काळा लाल पट्टा, 16 CBZ लाल कलर, 17 बजाज प्लेटिना काळा कलर, 18 पल्सा बजाज काळा मुंडा नाही, 19 हिरो होंडा काळा कलर, 20 मेस्ट्रो निळा कलर स्कूटी, 21 फॅशन प्रो लाल कलर, 22 बजाज डिस्कवर, 23 स्प्लेंडर हिरो होंडा काळा कलर, 24 हिरो होंडा काळा कलर सोनेरी पट्टा, 25 स्कूटी ॲक्टिवा काळा कलर, 26 स्कूटी ॲक्सेस सिल्वर, 27 स्कूटी सुझुकी पांढरा कलर, 28 हिरो होंडा काळा निळा पट्टा, 29 टाटा मॅजिक पांढरी, 30 अल्टो झेन पांढरी, 30 ऑटो बजाज 3 चाकी, 32 ऑटो लहान मालवाहू ग्रे पिस्ता, 33 ऑटो बजाज, 34 बजाज रिअर ऑटो या वाहनाचा लिलाव करण्यात येत आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।